राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. एखादा माणूस कष्टाने वर येतो, आपल्यासाठी नाही, तो लोकांसाठी म्हणून एखादं बंड पुकारतो, विविध आरोप अंगावर घेतो आणि त्यातून जी संधी मिळते त्याचं सोनं करतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. एकनाथजी शिंदे काही काळ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. म्हणजे माणूस किती जमिनीवर असावा, जरी त्याचे हात आणि डोके स्वर्गाला जरी लागलं असेल तरी पाय जमिनीवर असलेली व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. आणि रायगड जिल्ह्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी इर्शाळवाडीला भर रात्री अतिवृष्टीमध्ये दरड कोसळून जे गावाचं अतोनात नुकसान झालं, ते नुकसान पाहण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे मध्यरात्री त्या गावात पोहोचले. प्रत्येक वेळा एखादं संकट येतं त्यावेळेस ते समोर जातात, तिथं हजर राहतात. याचं कारण त्यांना मी एकदा विचारलं, त्यावेळेस त्याने असं सांगितलं की मी भर रात्री इर्शाळवाडीला गेलो किंवा जिथं काही अशी समस्या निर्माण होते मी तिथं एवढ्यासाठी जातो, मी गेल्यामुळं, मुख्यमंत्री गेल्यामुळं सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागते. सर्व शासकीय यंत्रणा. ह्या माणसाने मिळालेल्या संधीचं सोनं कसं केलं तर लाडली बहीण ही योजना महाराष्ट्रात आणली आणि सक्षमपणे राबवली. अर्थात त्याला माननीय देवेंद्रजी आणि स्वर्गीय अजितदादा यांची उत्तम साथ मिळाली. पण हा माणूस इतका सुहृदयी आहे की पहलगाममध्ये 1 वर्षापूर्वी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या घालण्यात आल्या आणि त्या गोळीबारामध्ये प्रवाशांना नेणारा एक घोडेस्वार मृत्युमुखी पडला. तो हिंदू नव्हता, तो मुस्लिम होता. 1 वर्ष या घटनेला झालं. तो जो बळी पडलेला मुस्लिम घोडेस्वार होता, त्याच्या परिवाराला अत्यंत चांगलं घर एकनाथजी शिंदेने बांधून दिलंय. तो प्रसंग तुम्ही पहा. से जब मैंने खुद बात किया तो उन्होंने हमें 5 लाख की मदद भी की और एक उस टाइम एक घर जो है अनाउंस किया था. जैसे कि शिंदे जी ने ये जो मकान का अनाउंस किया था, उन्होंने मकान पूरा कंप्लीट किया है. या राज्याचे आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री श्री संजयजी शिरसाट आणि योगेशजी कदम हे दोघं स्वतः जातीनं त्या घराच्या किल्ल्या द्यायला उपस्थित होते. ही एकनाथजी शिंदेची ओळख आहे. पण दुर्दैवानं एकनाथजी शिंदेच्या मार्गात अनेक काटे आपलेच लोक पेरीत आहेत. फार दुर्दैवाने मानावं लागतं. हे सत्तेचं राजकारण आहे, 3 पक्षाची महायुती आहे, त्याच्यामुळं राजकारणातल्या कुरघोड्या एकमेकावर चालूच आहेत. या सगळ्याला लक्ष देतात, तरी पण शिंदे साहेबावर घरच्याच माणसाकडून काही गोष्टी घडतात तरी शिंदे साहेब हे सगळं सहन करून राज्यातल्या गोरगरीब जनतेसाठी काम करतात. हे त्यांचं खरंच कौतुक आहे. पहिली गोष्ट, सातारा जिल्हा परिषद ही शिवसेनेचा ताब्यात येता येता राहिली. मी दोष इतर पक्षाला देणार नाही. जो पक्षातला आमदारच जर सत्तेसाठी म्हणून फुटला असेल तर दोष कुणाला देता येईल? काय वाईट वाटलं असेल एकनाथजी शिंदेंना? काय वाईट वाटलं असेल शंभूराज देसाईंना? सत्तेसाठी तर प्रत्येकजण आपापले प्रयत्न करतो, पण हातात तोंडाशी आलेला घास काय झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये?
जिल्हा परिषदमध्ये काही ना काही हाताशी मिळालं असतं, पण हे का झालं? हे करणारे कोण होते? त्याही पेक्षा पहा, काल परवा संजय गायकवाड नावाचे एक आमदार आहेत, त्यांची एक ऑडिओ क्लिप सगळ्या प्रसारमाध्यमावर फिरते. मला सांगा, ज्या पद्धतीनं या आमदार साहेबांनी त्या व्यक्तीला शिव्या दिल्या, ती खरं म्हणजे ती ऑडिओ टेप मी तुम्हाला ऐकू सुद्धा शकत नाही. वाद कशाहून झाला? तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 35-40 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांवर एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचे हेडिंग होतं, शिवाजी कोण होता. पण हे पुस्तक न वाचता आमदार संजय गायकवाडनं ज्या पद्धतीनं त्या पुस्तकाला प्रकाशित करणाऱ्याला शिव्या दिल्या, अक्षरशः ज्या पद्धतीने शिव्या दिल्या, मला सांगा, एकनाथजी शिंदेकडे लोक काय नजरेने पाहतात? यांचे आमदार असेत. आता एकनाथजी शिंदेचा काय दोष आहे? पण लोक तर एकनाथजी शिंदेकडे पाहतात ना नेता म्हणून. अरे तुम्हाला काही कळतच नव्हतं, ते पुस्तक न वाचता तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देताय आणि अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देताय. तुमचं ठीक आहे हो, लोक नेत्याकडे बोट दाखवतात. याचं भान गायकवाडांना नाही राहिलं. त्याला तुम्ही विचारताय, तू ब्राह्मण आहेस का म्हणून? काय शुद्धीवर होतात का गायकवाड आपण? अरे छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणल्याने त्यांचा अपमान होतो, तुम्हाला असं कुणी सांगितलं? बरं झालं प्रबोधनकार ठाकरेचं पुस्तक यांच्या हातात आलं नाही, दगलबाज शिवाजी म्हणून. यांनी काय केलं असतं? यांची हिंमत झाली असती आता ठाकरेंच्या अंगावर जाण्याची. तो एक गरीब बिचारा कोल्हापूरचा एक सामान्य तरुण, त्यांनी ते पुस्तक पुन्हा प्रकाशित केलं. अहो गायकवाड, तुमच्या अशा वागण्यामुळं शिंदे साहेबांची पक्षाची किती बदनामी होते. आणि तुम्ही सांगताय की शिवाजी महाराजांच्या घराण्यात ज्या काही 8 राण्या होत्या त्यापैकी एक गायकवाड घराण्यातली होती, मी त्या घराण्यातला आहे. अहो ही तर अजून लाजेची गोष्ट आहे की तुम्ही अशा पद्धतीने एकाला शिव्या देताय. ज्या शिव्या तुम्हाला मला ऐकवता सुद्धा येत नाहीत. मला सांगा गायकवाड कोण आहात तुम्ही? एकनाथ शिंदेचे आमदार आहेत. लोकांनी एकनाथ शिंदेकडे पाहून तुम्हाला निवडून दिलंय. त्या बिचारा एकनाथजी शिंदेना याचं काय उत्तर द्यावं लागत असेल जनतेत? जनता काय विचार करत असेल? या पक्षाचे आमदार असतील तर नेता कसा असेल? विनाकारण बदनामी नेत्याची होत नाही का? परवा या राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप नाईक यांनी अत्यंत क्रांतिकारक निर्णय घेतलाय. उद्या त्यांचा वाढदिवस आहे. महाजन आणि महाजन परिवारातर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फार मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला. काय निर्णय घेतला त्यांनी? की या राज्यामध्ये रिक्षा टॅक्सी चालवणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे. मराठी आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला ग्राहकाशी बोलताना जे आवश्यक व्यवहारातलं मराठी तुम्हाला आलं पाहिजे. विरोधात कोण उभं राहिलं? रिक्षा संघटनेचे मालक, इस्पितळाबाहेरील तो वेडा म्हणजे आमचा सदावर्ते, हे विरोधात उभा राहिले. सदावर्ते, तुमची हिंमत असेल तर तुम्ही मद्रासमध्ये जा. अहो मराठी सोडा, तुम्ही हिंदीत रिक्षा चालवून दाखवा. मी तुमचा जाहीर सत्कार करतो दादरला. पण इथं महाराष्ट्रात कसं आहे, तुम्हाला काही लोकांचा आश्रय आहे त्याच्यामुळे तुम्ही बोलत राहताय. पण हा क्रांतिकारक निर्णय घेतला आणि याच पक्षातले ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी त्याला जाहीर विरोध केला. अहो तुम्हाला जाहीर विरोध करायचा होता तर तुम्ही माननीय एकनाथजी शिंदेंना सांगायचं होतं. त्यांना जाऊन भेटून आपलं म्हणणं मांडायचं होतं. पण प्रताप सरनाईकने क्रांतिकारक निर्णय घेतलाय, त्याला तुम्ही असा विरोध करताय. हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की एकनाथजी शिंदेची वाट किती काटेरी आहे, किती खळतळ आहे. कसं या वाटून एकनाथजी शिंदे चालत असतील, त्यांची कशी मनस्थिती असेल.
ह्या सगळ्या गोष्टी माणूस बाहेरच्या शत्रूला तर तोंड देऊ शकतो, पण घरातून जर असं होत असेल तर माणूस हताश होतो, निराश होतो. मला असं वाटतं की एकनाथजी शिंदेसोबत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की एकनाथजी शिंदेंना जास्तीत जास्त पाठबळ कसं मिळेल, जास्तीत जास्त त्यांची मनस्थिती कशी चांगली राहील, याच्यासाठी आपण एक शिस्तीत वागलं पाहिजे. काही गोष्टी आपण अशा वागल्या पाहिजेत की ज्याने आपल्या नेत्याची मान उंचावेल, नाही तर नेत्याला खाली मान घालायला लावेल. असं आपल्याकडून वक्तव्य घडलं तर नेता हताश होईल, निराश होईल. आणि नेता जर हताश आणि निराश झाला तर आपलं भवितव्य काय? अरे वेड्यानो, आपल्या भवितव्यासाठी तरी आपला नेता चांगला राहायला पाहिजे, आपला नेत्याचा लढाऊ बाणा तसाच राहायला पाहिजे. याच्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी म्हणजे एकनाथजी शिंदेच्या आजूबाजूच्या सर्व लोकांनी नीट वागलं पाहिजे. एवढीच अपेक्षा आहे.